नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून आपली करंट अफेअर्सची बॅच आली तेव्हापासून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी डिमांड केली की करंट अफेअर्सचं डेमो लेक्चर टाका. त्याच्यासाठीच आपण जे 150 पेजेसमध्ये 15 महिन्याचं जे करंट अफेअर्स कव्हर करतोय त्या करंट अफेअर्स बॅचचं हे डेमो लेक्चर आहे. हे आपण यूट्यूबवर टाकतोय. ओके, आता जास्त वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 म्हणजे डिसेंबर 2023 हे 12 महिन्याचे करंट अफेअर्सचे लेक्चर सर्व आपण आपल्या ॲपवर टाकलेले आहे. त्याची PDF, त्याचं वर्कबुक सगळं दिलेलं आहे तिथं. आता आजपासून जी लेक्चरची सिरीज स्टार्ट होते ती कोणती? जानेवारी 2024 ते मार्च 2024. ठीक आहे. पुढचे जे 3 महिन्याचं करंट अफेअर्स आपलं बाकी होतं त्याचे जे वर्कबुक आहे ते ऑलरेडी PDF आपण आपल्या ॲपवर टाकलेली आहे आणि त्याचे हे लेक्चर आता आजपासून आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. त्यामध्ये आपण ह्या 3 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर करणार. ओके, क्लिअर होत आहे? स्टार्ट करू लेक्चरला जास्त वेळ न घेता. बघा, आपण राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटीपासून स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये पहिली जी न्यूज आहे खूप इम्पॉर्टंट आहे, इलेक्टरल बॉन्ड योजना. आता ही इलेक्टरल बॉन्ड जी योजना होती किंवा तिला मराठीमध्ये म्हणतात निवडणूक रोखे योजना, ही सुप्रीम कोर्टाने रद्द केली. कधी रद्द केली? तर 15 फेब्रुवारी 2024 रोजी रद्द केली. ठीक आहे. आता ही रद्द करण्यामागचं कारण काय? त्याच्यासाठी तुम्हाला ती योजना काय होती समजून घेणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्ट आहे, खूप न्यूजमध्ये होतं कारण यावर्षी इलेक्शन आहे. खूप महत्वाची न्यूज आहे, त्याच्यामुळे VIMP करून घ्या. आता मी ते एक्सप्लेन करतो मित्रांनो. बघा, 2018 मध्ये ही निवडणूक रोखे योजना आली होती. आता ही योजना कशासाठी आली होती? तर ज्या पॉलिटिकल पार्टी त्यांना देणगी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. आता बघा, ही जी योजना आहे ही 2018 जी स्टार्ट झाली होती ती आत्ता फेब्रुवारी 2024 मध्ये सुप्रीम कोर्टने रद्द केली. आणि त्याचं कारण काय दिलं माहिती का सुप्रीम कोर्ट? त्याचं कारण दिलं की RTI, जो RTI कायदा आहे आपला 2005 चा. ठीक आहे. ह्या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे RTIचं उल्लंघन करते ही योजना, ह्या कारणाने ती योजना रद्द करण्यात आली. आता ही योजना ह्या कायद्याचं उल्लंघन कसं करते रे, ते एक्सप्लेन करतो थोडक्यात. बघा, या योजनेमध्ये तरतूद काय होती? तर आता बघा, XYZ व्यक्ती, ओके, आणि इथे एखादी पार्टी, पॉलिटिकल पार्टी A नावाची, जर ह्या X या व्यक्तीला ह्या पार्टीला जर देणगी द्यायची असली तर तो काय करतो? आता बघा, ह्या योजनेसाठी जी कोर बँक आहे ती कोणती? SBI. ओके. आता हा X जो व्यक्ती किंवा X नावाची जी कंपनी, व्यक्ती घ्या किंवा कंपनी घ्या किंवा एखादी इंडस्ट्री घ्या, ठीक आहे, ती काय करेल? इथून निवडणूक रोखे खरेदी करेल. XYZ काय अमाऊंट असतील त्यांना जेवढे त्यांची कॅपॅसिटी तेवढे ते निवडणूक रोखे खरेदी करेल आणि त्यांची जी आवडीची पार्टी किंवा त्यांच्या फेवरमधली जी पार्टी किंवा त्यांची जी मनपसंत पार्टी त्याला ती निवडणूक रोखे देईल. म्हणजे काय? इनडायरेक्टली पैसे देईल. ओके. आता बघा, त्या वेळेला आता A नावाची पार्टी जर याच्यावर तुम्ही RTI टाकला की ह्या योजनेच्या अंतर्गत म्हणजे इलेक्टरल बॉन्ड आहे किंवा निवडणूक रोखे या योजनेच्या अंतर्गत ह्या पार्टीला किती फंडिंग झालेली याचा जर तुम्ही RTI टाकला तर तुम्हाला XYZ काहीतरी अमाऊंट भेटेल. ठीक आहे. XYZ नावाची काहीतरी अमाऊंट भेटेल. पण ही XYZ अमाऊंट कोणी दिली हे तुम्हाला क्लिअरली याच्यामध्ये मिळणार नाही. ही माहिती मिळणार नाही. ठीक आहे. ही माहिती कोणाकडे राहते? ही माहिती फक्त राहते SBI कडे. आणि SBI ही कोणाची बँक आहे? गव्हर्नमेंटची बँक आहे. म्हणजे इनडायरेक्टली ही माहिती कोणाला असते? गव्हर्नमेंटला असते. मग ह्या कारणाने सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय झालं की राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्याचं या गोष्टीमुळे उल्लंघन होतंय, कारण पूर्ण माहिती आपण त्याच्यामधून आपल्याला मिळत नाही किंवा ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ही योजना रद्द करण्यात आली. आता बघू त्याच्यामधल्या काही महत्वाच्या गोष्टी. बघा, रद्द करण्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, माहितीचा अधिकार. पुढे जाऊया. दिले बघा, माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करते. तुम्हाला योजना कळलेली पूर्णपणे. आता बघा, जो बेंच होता म्हणजे जे खंडपीठ होतं, ठीक आहे, त्या खंडपीठ नाही म्हणता येणार, घटनापीठ होतं किंवा बेंच होती, त्याच्यावर जे न्यायाधीश होते ते किती होते? टोटल 5 न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला. 5 न्यायाधीशांचं हे बेंच होतं. त्यांनी हा निर्णय दिला आहे का इलेक्टरल बॉन्ड ही योजना ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे किंवा अवैध आहे, त्याच्यामध्ये रद्द करण्यात आली. त्याच्यामध्ये कोण कोण होतं बघा? न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड होते, संजीव खन्ना होते, भूषण गवई होते, JB पारडीवाला होते आणि मनोज मिश्रा होते. हे 5 नाव महत्वाचे.
ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा 2017 मध्ये योजना जाहीर झाली होती. ही योजना 29 जानेवारी 2018 ला लागू झाली आणि रद्द कधी केली त्याची डेट ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेली. ठीक आहे, कायदेशीर रद्द लागू झाली होती. आता ही इलेक्ट्रल बॉन्ड ही जी योजना होती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हे त्याचा उद्देश काय होता रे, राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन म्हणून त्याचा वापर केला जाईल. म्हणजे ते जे बॉन्ड्स आहे ती एक प्रॉमिसरी नोट्स आहे. ठीक आहे, प्रॉमिसरी नोट्स हे एक साधन म्हणून पैसे देण्याचं एक साधन म्हणून या योजनेचा वापर केला, म्हणजे वापर केला जाईल याच्यासाठी योजना सुरू केली होती. ठीक आहे, आता ही एक प्रॉमिसरी नोट हे ऑलरेडी सांगितलं. स्टेट बँक विषयी मी बोललेलो आहे. या सगळ्या गोष्टी इथं एक्सप्लेन केल्या ज्या मी ऑलरेडी त्या पेजवर ज्या पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगितलं त्या सांगितल्या. पुढे जाऊया, व्यवस्थित समजून घ्यायचं. याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो कारण खूप न्यूज मध्ये होती आणि याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो. योजनेची डेट विचारली जाऊ शकते किंवा कधी लागू झाली हे इयर विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट. त्याच्यामुळे ती व्यवस्थित करायची परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. आता पुढची जी न्यूज आहे ती बघा काय, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2021. आता हे का न्यूज मध्ये होतं, तर हा 2019 तो नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे हा लागू करण्यात आला आहे. कधी लागू करण्यात आला ही डेट लय महत्वाची मित्रांनो, 11 मार्च 2024. आता इथं हायलाइटेड केलेलं आहे म्हणजे काय, तुम्हाला ती ब्लँक स्पेस आहे तुम्हाला ही डेट लिहायची. सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाईल कधी लागू करण्यात आला, तर 11 मार्च 2024 हे लय महत्वाचं आहे. त्याच्या आधी हा कायदा काय हे समजून घेणं लय महत्वाचं आहे कारण बेसिक काही गोष्टींचं बेसिक माहिती असेल ना ती न्यूज तुम्हाला कळायला खूप सोपी जाते बरं का मित्रांनो. आता बघा मी इथे एक्सप्लेन करतो तो कायदा काय. आता 2019 ला हा जो कायदा आला होता मित्रांनो, नागरिकत्व दुरुस्ती कायदा किंवा सीएए त्याला म्हणतात, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट. ओके, हा जो कायदा आला होता हा कशासाठी आला होता, याचं कारण काय होतं, कारण लय महत्वाचं आहे. बघा हा आपला भारत देश आहे. ठीक आहे, इथं पाकिस्तान आहे, इथं अफगाणिस्तान आहे. ओके, आणि इथं बांगलादेश. ओके, असे 3 देश आहे. ह्या 3 देशांमधले त्या मायनॉरिटीज आहे म्हणजे त्या देशांमधल्या मायनॉरिटीज बरं का, त्या कोणत्या कोणत्या आहे, 6 मायनॉरिटी. बघा हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, पारसी आणि बौद्ध ह्या ज्या 6 मायनॉरिटी ह्या कोणत्या देशामध्ये, या 3 देशांमध्ये ह्या मायनॉरिटी. ओके, आणि यांच्यावर जो तिथं ह्या समुदायावर यांच्यावर जो अत्याचार होतो, या मायनॉरिटीवर जो अत्याचार होतो त्याच्यामुळे ते काय करतात, तिथले जे लोक आहे ते भारतात स्थलांतर करतात. ओके, आश्रय घेण्यासाठी. मग भारतात स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या सिटिझनशिपसाठी त्यांच्या नागरिकत्वासाठी हा कायदा करण्यात आला. कारण भारतामध्ये ना नागरिकत्वासाठी एक कायदा आहे मित्रांनो, तो 1955चा कायदा. हे सगळ्यांना माहित असेल, तुम्ही पॉलिटीमध्ये वाचला असेल. याच्यामध्ये काही तरतुदी म्हणजे 11 वर्ष भारतात राहणं गरजेचं आहे वगैरे वगैरे, ह्या ज्या तरतुदी आहे ना त्या तरतुदी ह्या कायद्यानुसार आहे ना थोड्याशा शिथिल करण्यात आल्या. ठीक आहे, शिथिल करण्यात आलं हे महत्वाचं आहे कारण कायदा कशाशी संबंधित होता मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या 3 देशांमध्ये ज्या मायनॉरिटीज आहे, या 6 मायनॉरिटी हिंदी, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी आणि बौद्ध, या त्या देशामध्ये मायनॉरिटी. तुम्ही म्हणाल हे भारत हिंदू तर भारतामध्ये मायनॉरिटी नाही, हे भारताबद्दल नाही बोलत, या 3 देशांबद्दल बोलतोय. ते स्थलांतर होतं त्यांचं भारतामध्ये आणि त्यांच्यासाठीच्या ज्या तरतुदी होत्या नागरिकत्वाच्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहे या कायद्यानुसार. कोणत्या, 2019च्या. ओके, क्लिअर होतंय. आता पुढे जाऊया, तुम्हाला आता कळेल बघा, पूर्णपणे ती न्यूज कळेल, पूर्णपणे इथे सांगितलं काय म्हटलंय. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन हे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला तिथं. बेकायदेशीर स्थलांतरित जे होते त्यांना नागरिकत्वासाठी पात्र बनवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 1955च्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा करा. ठीक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं या कायद्यानुसार आपल्या नागरिकत्वाच्या तरतुदी 2019 जे बिल आहे, जो कायदा आला होता तो याच्यामध्ये सुधारणा करता. ओके, त्याच्यामध्ये काय काय आता बघा, त्याच्या मंजुरी वगैरे कधी झालं म्हणजे लोकसभेमध्ये कधी मांडण्यात आलं, कधी त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, कायद्यात रूपांतर कधी झाले, या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे बघा. 9 डिसेंबरला लोकसभेत प्रस्तावित करण्यात आलं होतं. 9 डिसेंबर 2019ला लोकसभेत प्रस्तावित करण्यात आलं. 9 डिसेंबर 2019ला ते विधेयक तिथे लोकसभेमध्ये पारित करण्यात आलं होतं बरं का मित्रांनो. बघा पुढे 11 डिसेंबरला राज्यसभेने विधेयक मंजूर केलं आणि शेवटची जी महत्वाची राहते म्हणजे कोणताही बिल जर कायद्यात रूपांतर करायचं असेल तर त्याला राष्ट्रपतीची परमिशन असणं खूप गरजेचं आहे. आणि राष्ट्रपतीने परमिशन याला कधी दिली, 12 डिसेंबर 2019ला त्याला परमिशन दिली होती. आता ते लागू कधी झालं ते ऑलरेडी आपण डेट सांगितली वरती. ओके, पुढे जाऊया.
बघा कोणत्या कोणत्या कायद्यांमध्ये हे बदल करतं. याची सुधारणा झाली 2019ची. बघा 1955चा कायदा, 1967चा कोणता जो पासपोर्ट भारतात प्रवेश करण्यासाठी जो कायदा आहे तो, आणि परदेशी कायदा 1946 या तिन्ही कायद्यांमध्ये बदल करतं. ओके, आता महत्वाच्या तरतुदी त्या कायद्यामध्ये 2019 मध्ये काय काय बदल केले, महत्वाच्याच घेतलेल्या आहे. खूप साऱ्या तरतुदी होत्या, पण परीक्षेच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे. उगाच खूप डेटा दिला ना तुम्ही पण कन्फ्युज होता, तुमचा वेळ जातो, खूप साऱ्या गोष्टी वाचाव्या लागतात. पण जे प्रिसाईज मटेरियल आहे ते आपण इथं केलेले. मित्रांनो बघा, पूर्ण 15 महिन्याचं करंट अफेअर्स नियर अबाउट 150 पेजेस मध्ये बसवलंय आपण, आणि 20-25 पेजेसची जे वन लाईनर जो आयोगाचा सोर्स आहे, आपण तिथून आयोग डायरेक्टली क्वेश्चन विचारतं, त्या वन लाईनर दिलेले बघा तुम्हाला त्याच्याबरोबर, ते व्यवस्थित वाचायचे. हा एवढे जरी तुम्ही सोर्स व्यवस्थित केला ना, तुम्हाला करंट अफेअर्सला खूप चांगले मार्क, फक्त व्यवस्थित करायचंय. ओके, 150 पेजेस मध्ये म्हणजे पाठपोट 150, हे टोटल जर पेजेस बघितले तर 75 पाठपोट ते 150 होतात. ओके, त्याच्यामध्ये एवढं करंट अफेअर्स बसवलंय, व्यवस्थित वाचा, तुम्हाला खूप फायदा होईल या गोष्टीचा. आता असो, ठीक आहे, आता याच्यामध्ये तरतुदी बघू. बघा, सध्या स्थितीत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणे आवश्यक असते. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल करण्यात आली म्हणजे किती केली, 5 वर्षावर करण्यात आलेली. म्हणजे पहिलं क्रायटेरिया काय होता, 11 वर्ष भारतात किमान राहावं लागायचं भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी. आता ती शिथिल करून किती करण्यात आले, 5 वर्ष. आता बघा, 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी पात्र करण्यात आलेले आहे. ओके, ही एक महत्वाची फॅक्ट इथं ठरते. आता पुढची महत्वाची गोष्ट, आता भारतामधले काही एरिया असे जे 6th शेड्यूल मध्ये आता बघा, जे कॉन्स्टिट्यूशनचं आपलं जे 6वं शेड्यूल आहे, 6वं परिशिष्ट आहे, त्याला आपण परिशिष्ट म्हणू किंवा इंग्लिशमध्ये 6th शेड्यूल म्हणू, त्याच्यामधले जे एरिया आहे किंवा जे आदिवासी भाग आहे, त्या भागांना ही जी कायद्याची तरतूद आहे ही लागू होत नाही. ते कोणते कोणते बघा, संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे पुढील आदिवासी कायद्यात तरतुदी लागू होणार नाही. कुठे कुठे, हे कार्बी अँग्लॉंग वगैरे हे जे एरिया दिलेले इथे ही लागू होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं खाली काय म्हटलेलं आहे, बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 अंतर्गत इनर लाईन परमिट अंतर्गत क्षेत्रांना देखील लागू होणार. ही एक महत्वाची फॅक्ट आहे. आता खाली जे दिलेलं आहे ते नागरिकत्व कायद्याबद्दलचं आहे. बघा, 1955चा कायदा हा महत्वाचा कायदा होता सिटिझनशिपशी रिलेटेड. नागरिकत्व कायदा 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली. म्हणजे भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी जे जे क्रायटेरिया असतील, ज्या ज्या पद्धती असतील, ते सगळं कशात दिलेलं आहे, याच्यामध्ये दिले 1955च्या ऍक्टमध्ये. हा खूप कॉम्प्रेसिव्ह कायदा आहे. म्हणजे सिटिझनशिपशी रिलेटेड तुम्ही पॉलिटीमध्ये जे लक्ष्मीकांत वाचता किंवा कोळंबे सरांचा बुक वाचता, त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, पुढे जाऊया. पुढची महत्वाची न्यूज याच्यावर बघा. आता याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाईल, याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल का हा कधी लागू झाला, किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारला जाईल. बघा, त्या आम्ही ज्या समुदाय सांगितले ते 6, ठीक आहे, ज्या मायनॉरिटी सांगितल्या होत्या किंवा जे देश सांगितले त्या महत्वाच्या फॅक्ट त्याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारला जाईल. इथून मागे विचारला गेला होता, पण पुढे आता लागू झालाय म्हणून महत्वाचं ठरतं. व्यवस्थित वाचायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये अभ्यास करायचा. मी वारंवार सांगतोय. इथे आपण थांबूया. हे लेक्चर पूर्ण बघण्यासाठी जे बॅचचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी जे फुल लेक्चर आहे ते आपण आपल्या ॲपवर टाकलेले, तिथून बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.